तिने औरंगजेबाच्या आणि सिद्दी फौलाद खानाच्या हातावर तुरी देऊन महाराज निसटले. शाहू महाराजांची जन्मतारीख 26 जून आहे, 26 जुलै नाही आहे. तर तमाम सगळ्या महाराष्ट्रानं, सगळ्या शाहूप्रेमींनी सगळे मान्य केलं ना. दुसरी गोष्ट, त्या कथेमुळं शिवचरित्राला, शिवाजी महाराजांच्या चारित्र्याला किंवा त्या महिलेच्या चारित्र्याला काय बाधा येते का? तर नाही. उलट शिवाजी महाराजांचा सन्मान वाढवणारी ती गोष्ट आहे. त्याच्याविषयी कशाला आपण आक्षेप घ्यायचे? चांगल्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या मोडून काढायच्या, आणि ज्या नाही आहेत, म्हणजे जी लाच दिलेल्याचं कुठंच काहीच नाही ते लाच दिलं म्हणून सांगायचं, म्हणजे पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आणि चांगल्या गोष्टी पुसून टाकायच्या आणि दुसऱ्याच नव्यानं गोष्टी आणायच्या. हे थांबवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सोलापूरकरांनी काही सरदारांची सुद्धा नावं घेतलेली आहेत. या सरदारांच्या इतिहासात काही दाखले मिळतात का? त्यांच्या संदर्भानं काय नेमकं? आता आम्ही जे अभ्यास करतो त्याच्यामध्ये तर ती नावं आम्हाला आत्तापर्यंत तर काय उपलब्ध झालेली नाही. कदाचित त्यांच्या कल्पनेतून त्यांनी ह्याच्या अगोदर सुद्धा ते जे इतिहासावर व्याख्यान दिले, असे अनेक कल्पनेतून गोष्टी त्यांनी काढलेल्या आहेत, त्यांच्या पुतळीतून, त्यांच्या डोक्यातून. तसा त्या 2 खानांचा जन्म त्यांनीच पैदा केले असतील असं वाटतं त्यांना. ते इतिहासात तर कुठं त्यांची नोंद नाही. खरं तर हिरकणी संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं की हिरकणी पण ही एक कथा आहे, प्रत्यक्षात काय घडले नाही. नेमका हिरकणीचा इतिहास काय सांगतो? तुम्ही रायगडावर गेला तर एक मजबूत बुरुज हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो. तो खूप वर्ष झालं ओळखला जातो, जवळजवळ 150-200 वर्ष झालं तो बुरुजाचं नाव हिरकणी बुरुज आहे. आणि रायगडाच्या राहळामध्ये तुम्ही गेला, म्हसमाळ नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी लोक अजूनपर्यंत सांगतात, तिथली वृद्ध लोक सांगतात की हिरकणी आमची आहे. हिरकणीवाडीतली जी लोक आहेत ती हिरकणी आमची आहे. आणि आज सुद्धा ती प्रथा आहे. रायगडाच्या राहळामध्ये गवळी धनगर समाजाची खूप वस्ती आहे, आज सुद्धा आहे. गडावर सुद्धा आता नंतर झालेली आहे आणि गडाच्या पायथ्याला सुद्धा आहे. त्यांच्या त्या अनेक पिढ्या त्यांना ते सांगितलं गेले की आपल्या ह्याच्यातली एक जण होती आणि ती शिवाजी महाराजांच्या काळात दूध घालायला गडावर जात होती. आणि ते बरोबर आहे, कारण रायगडावर काय म्हशी आणि गाई नव्हत्या, त्या खालीच होत्या. त्यावेळेला दूध दुभतं जे लागायचं, दही ताक लागायचं, ते खालून वर जायचं, हे माहीत आहे सगळ्यांना. तर तशी ती एकदा गेली आणि मग तिचं तानं बाळ होतं, ही कथा. आणि मग ती अत्यंत दुर्गम मार्गातनं खाली आली. नंतर महाराजांनी तिथं बुरुज बांधून घेतला आणि त्याचं नाव दिलं आणि तिचा सन्मान केला, तिच्या मातृभक्तीचा सन्मान केला. ही कथा चालत आले, त्याच्यावर सिनेमे सुद्धा निघालेत. ही कथा शिवाजी महाराजांच्या महिलांविषयीच्या जे त्यांचं धोरण होतं, उदारतेचं जे धोरण होतं, मध्ययुगातला राजा असून त्यांचं महिलांविषयीचं धोरण होतं. आणि एका सामान्य घरातल्या एका दही दूध विकणाऱ्या महिलेबद्दल शिवाजी महाराजांना कणव किती होती, तर हे सांगणारी ती कथा आहे. त्याच्याबद्दल कागदपत्रामध्ये माहिती आहे का? तर अजूनपर्यंत त्याच्याबद्दल मला सुद्धा सापडलेलं नाही आहे. पण कथा ती खूप वर्ष तिथं सांगितली जाते. त्या कथेचं प्रतीक म्हणून तिथं हिरकणी नावाचा बुरुज सुद्धा आहे. दुसरी गोष्ट, त्या कथेमुळं शिवचरित्राला, शिवाजी महाराजांच्या चारित्र्याला किंवा त्या महिलेच्या चारित्र्याला काय बाधा येते का? तर नाही. उलट शिवाजी महाराजांचा सन्मान वाढवणारी ती गोष्ट आहे. आणि त्या हिरकणीच्या मातृत्वाचा सन्मान शिवाजी महाराजांनी केला आणि ते एका मातृत्वाच्या सन्मानाची ती गोष्ट आहे. म्हणजे एका महिलेचं मातृत्व किती महान असू शकतं ती सांगणारी गोष्ट आहे. त्याच्याविषयी कशाला आपण आक्षेप घ्यायचे? ते बरती राहत कित्येक शतकं सांगितली जाणारी गोष्ट आहे ना, त्याला कागदपत्री पुरावा मिळेल. अशीच कथा रायगडच्या राहाळात सांगितली जात होती 150 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, जी त्यावेळेच्या काही ग्रंथात नोंद आहे की रायगडचा जो सर्जा सिनेमा निघाला बघा, त्याच्यावर रायगडचा जो बांधला रायगड शिवाजी महाराजांनी, त्याच्यानंतर त्याची मजबूती परखण्यासाठी महाराजांनी दौंडी पिटवली की रायगडचे जे नेमून दिलेले मार्ग आहेत, म्हणजे महाद्वार आहे, वाघ दरवाजा आहे, अनेक चोर दरवाजा आहे, हे सोडून दुसऱ्या मार्गाने जर रायगड सारखा हा एक बाका किल्ला जो कोण चढून येईल त्याला बक्षीस देणार, तर त्यावेळेस सर्जा नावाच्या एका व्यक्तीनं, सर्जा वलंकर, तो किल्ला चढून गेला आणि महाराजांनी त्याला बक्षीस दिल्याची नोंद उपलब्ध आहे. बरं, ही नोंद ठेवली खाफी खान नावाच्या मोगल इतिहासकारानं.
तो इतिहासकार ज्यावेळेला रायगड नंतर औरंगजेबाच्या ताब्यात गेला त्यानंतर तो पाचाडला जो कोट आहे जिजाऊंचा तो दा मुघलांच्या ताब्यात गेला होता. त्या कोटामध्ये खाफी खान राहिलेला आहे आणि त्यानं त्यावेळेच्या काही गोष्टी नोंदी ज्या आहेत त्यानं त्याच्या ग्रंथामध्ये नोंद करून ठेवले. त्याच्यामध्ये ही सर्जाची कथा आलेली आहे. तसंच कुठल्या तरी कागदपत्रांमध्ये हिरकणीची कथा येणारच नाही, नोंद मिळणारच नाही असं नाही. तिथं ज्या अर्थी वास्तवात तो बुरुज आहे, त्याचं नाव ते आहे आणि ही कथा राहायलाच सांगितली जाते, त्या अर्थी ती कथा आहे. चांगल्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या मोडून काढायच्या आणि ज्या नाही आहेत म्हणजे जी लाच दिलेल्याचं कुठंच काहीच नाही ते लाच दिलं म्हणून सांगायचं, म्हणजे पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आणि चांगल्या गोष्टी पुसून टाकायच्या आणि दुसऱ्याच नव्यानं गोष्टी आणायच्या, हे थांबवलं पाहिजे. अशा गोष्टी तुम्ही करू नका. महाराष्ट्र आता शांत दिसतोय पण शांत राहणार नाही तुम्ही एक ठराविक मर्यादा असते तुमच्या ह्या सगळ्या विधानांना, ते थांबवली पाहिजेत. इतिहासाच्या वर चर्चा झाली पाहिजे का तर झाली पाहिजे. एखादी गोष्ट प्रस्थापित आहे आणि ती गोष्ट नवीन पुरावा जर समोर आला तर कुठलाही संशोधक मान्य करणार की ही गोष्ट आतापर्यंत अशी होती पण ठोस नवीन पुरावा याच्याबद्दल असा आलेला आहे आणि त्यामुळं आम्ही मान्य करतो, असं होणार आहे. आणि महाराष्ट्र तेवढा उदार मनाचा आहे. राजर्षी शाहू महाराजांची जन्मतारीख ही 15 वर्षापूर्वीपर्यंत ही 26 जुलै सांगितली जात होती, पण मानसिंग खांडेकर सर जे होते कोल्हापुरातले त्यांनी नव्यानं असं दाखवून दिलं, पुराव्यानिशी दाखवून दिलं की शाहू महाराजांची जन्मतारीख ही 26 जून आहे, 26 जुलै नाही आहे. तर तमाम सगळ्या महाराष्ट्रानं सगळ्या शाहूप्रेमींनी सगळे मान्य केलं ना. आज 26 जूनला होतं ना जन्म, म्हणजे जन्मतारखेचा विषय एवढा मोठा मान्य केला, मान्य करणार ना. तुम्ही पुरावे देऊन ज्या वेळेला व्यक्त व्हाल, पुरावे देऊन बोलाल ठाम, त्यावेळेला कन्व्हिन्स होतील लोक, त्यावेळेला लोकांना पटेल. तुम्ही भाकड कथा सांगायला लागला आणि ते दुसरे पुरावे असे आहेत की ते काहीच नाही. दुसरे पुरावे ठामपणे सांगतात की महाराजांची ती पराक्रमाची सुटका आहे, तिने औरंगजेबाच्या आणि सिद्दी फौलाद खानाच्या हातावर तुरी देऊन महाराज निसटले, हे जर सांगत असतील तर आपण असं मला वाटतं की इतिहासाची मोडतोड करणं हे तिने थांबवलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांनी सुद्धा थांबवलं पाहिजे. कारण तुम्ही त्यांची या वर्षभरामधली विधानं काढून बघा, त्यांची यूट्यूबला सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये आक्षेप घेण्यासारख्या विधानं त्यांनी केलेल्या आहेत. इतिहासाची चुकीची माहिती अगदी ठामपणे आत्मविश्वासानं त्यांनी सांगितलेले आहे आणि ते त्यांच्या आत्ताच्या ज्या पॉडकास्टमध्ये जे दिसतंय ते विधान की गंमत म्हणून ते इतिहास सांगायला लागले. गंमत म्हणून सांगायचं असेल तर तुम्ही आमच्या शिवछत्रपतींचा इतिहास, शंभूराजांचा इतिहास गंमत म्हणून सांगू नका. ती गंमत नाही आहे, तो पराक्रमाचा आणि प्रेरणादायी इतिहास आहे आणि तो महाराष्ट्राच्या, भारताच्या मातीच्या कणाकणात रुजलेला इतिहास आहे. आमच्या इतिहासाची गंमत करू नका अशी आपण त्यांना समज महाराष्ट्रानं दिली पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.